गुड मॉर्निंग. सकाळची थंड हवा आणि शांत वातावरण खूप छान वाटतं. थोडं चालण्याने शरीरसुद्धा तंदुरुस्त राहतं आणि मनही फ्रेश होतं. आम्ही बाहेरून आल्यानंतर अंगणातील फुले तोडली. स्वस्तिकाच्या झाडावरती तर किती सुंदर फुले आलती बघा, खूप सारी आलती. तसेच विविध रंगाची फुले तोडली पूजेसाठी. आज शनिवार असल्याने मारुती रायाच्या दर्शनाला जायचं होतं, तर रुईच्या पानाचा हारसुद्धा तयार करून घेतला आणि फुलेही वाहण्यासाठी थोडी तोडली. त्यानंतर आम्ही सर्वजण देव दर्शनासाठी गेलो होतो. तर इथे बघा मी कसा ओललेला आहे, तुम्ही बघू. माझी देवपूजा इथे झाली होती तेव्हा. मग नंतर आम्ही देवपूजा झाल्यानंतर मी मस्तपैकी आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. मग आम्ही दर्शनाला मंदिरामध्ये पोचलो. तिथे एवढं छान असं मनाला शांत वातावरण वाटत होतं ना, आणि एवढं प्रसन्न आणि एवढी पॉझिटिव्हिटी ती. या दक्षिणमुखी मारुतीची खूप मान्यता आहे आमच्या इथे आणि खूप लोक मनोभावे इथे नवस करते. तर त्यानंतर आम्ही वापस घरी आल्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी सुरू केली आणि दोडके धुवून मस्त साफ करून घेतले. त्यानंतर वांग्याला जसं कट करतात तसं कटून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, लसण, काळा मसाला, मीठ आणि कोथिंबीर टाकून असे मिक्सरमध्ये फिरून घेतलं. नंतर दोडके कढईत टाकून थोडेसे वाफू दिले मीठ टाकून. नंतर ते मसाला सर्व त्यामध्ये टाकला. थोडं मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्ये पाणी टाकलं आणि थोडं झाकून ठेवलं. बघा किती छान असं तेल सुटलेले. त्यानंतर पोळ्या बनवण्यासाठी घेतल्या मी लगेच. तवा चांगला तापल्यानंतर लगेच त्यावरती पोळी टाकली आणि मी अशी पुडाची आधी पोळी लाटून अशी त्रिकोणी पोळी बनवते. तशी पोळी बनवली आणि लुसलुस आणि असे 4 भाग असे व्यवस्थित होतात. आणि माझी पोळी आणि भाजी रेडी झाली. पण माझ्या मुलीने म्हणले की मम्मी वरण भात खायचा, त्यामुळे तिसाठी वरण भाताचं कुकर लावलं. आणि वरण भाताचं कुकर जोपर्यंत होते तोपर्यंत मी किचन ओटाही आवरायला घेतला बदलून. आणि भूक लागलेली होती त्यामुळे लगेच मी ताटही वाढून घेतलं. मस्तपैकी अशा लुसलुस झालेल्या गरम गरम चपात्या जेवायला वाढून घेतलं. दोडक्याची भाजी, चपाती, थोडं ताक होतं, ताक त्यामध्ये मीठ टाकूनच घेतलं मी. आणि मारुतीला गेलो तर तिथून आणलेला थोडा प्रसाद असा घेतला. आणि मस्त असं आम्ही दोघी मायलेकीने जेवण केलं आणि भाजी खूप टेस्टी बनली होती. तुम्ही एकदा तशी भाजी, मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते, तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा. आणि त्यानंतर बघा वरण भातही वाढून घेतला मी. आणि संध्याकाळी आम्ही ईद असल्यामुळे मैत्रिणीच्या इथे